मित्रांनो, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची लढत ही रंजक आहे. एकीकडे आहेत महायुतीकडनं समाधान आवताडे, दुसरीकडनं आजच जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडनं तुतारी हाती घेऊन अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि त्यातच महाविकास आघाडीमध्ये भगीरथ भालके यांनी देखील काँग्रेसकडनं उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं आपण बघतोय. बघूयात या विषयाला घेऊन पुढे काय होतोय. पण एक तरुण उमेदवार म्हणून मतदारांसमोर अनिलजी जात असताना बरोबर हा देखील एक मुद्दा आहे की तुम्ही तानाजी सावंत यांचे पुतणे म्हणून देखील तुमची ओळख आहे. नाही म्हटलं तरी घरातली एक व्यक्ती वेगळ्या पक्षात, तुम्ही दुसऱ्या पक्षात, तर वेगळ्या अर्थाने देखील चर्चा होत असेल तर याला काय उत्तर द्या? हाच प्रश्न माध्यम मला विचारते. आपलं म्हणणं बरोबर आहे, पण एक कुटुंबाप्रमाणे एक कुटुंब मोठं आहे साधारण आमचं, आणि ते माझे चुलते आहेत, आदरणीय आहेत. त्यांनी त्यांच्या कष्टाने आणि त्यांच्या सहकार्याने कामाने त्यांनी ते पद मिळवलेलं आहे. आणि मला एवढंच आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना सांगायचं आहे की मी याच्या आधी पण क्लिअर केलेला मुद्दा आहे की साहेबांचा जिल्हा वेगळा आहे, पक्ष वेगळा आहे, माझं काम वेगळं आहे, माझा जिल्हा वेगळा आहे आणि मी पक्ष पण वेगळा निवडलेला आहे. आणि मला इथं काम करण्याची संधी मला त्या पक्षातून चांगली मिळते आणि त्याच्यामुळं तो काही राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. आणि म्हणजे चुलते आणि पुतणे हे एक समीकरण आपल्या महाराष्ट्रात आहे, त्याप्रमाणे इथं पण आमच्या घरात घडलंय. पण त्याचा फायदा किंवा तोटा दोघांनाही होणार नाही. त्यांचं काम वेगळं आहे, माझं काम वेगळं. बरं, तुम्ही समोरासमोर नाहीये, नाहीतर फार मोठी चर्चा झाली असते. पण असो तरी परिवारातला मनुष्य हा धनुष्यबाण सोडून तुतारी हाती घेतो, या विषयाला घेऊन घरच्या लोकांची काहीतरी रिॲक्शन असेल, त्यावर प्रतिक्रिया असेल. काका काय म्हणाले? नाही, असं सविस्तर त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही माझं. त्याच्यानंतर त्यांना एकदाच मी सांगितलं की मला थोडंसं वेगळा विषय घ्यायचा आहे आणि मला ह्या पार्टीमध्ये काम करायचं आहे. तर ते म्हटलं की बघ, तुझी इच्छा असेल तुझ्या पद्धतीने तू जा. त्याच्यानंतर माझा त्यांचा काही फोन झालेला नाही किंवा ह्या विषयावरती काही चर्चा झाली नाही आतापर्यंत काही त्याच्यावरती चर्चा झालेली नाही. बरं, ठीक आहे. आता या मतदारसंघातनं म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातनं जेव्हा तुम्ही निवडणूक लढवताय तर अपेक्षित असं असतं की यापूर्वी तुम्ही काहीतरी ग्राउंड वर्क केलेलं असेल, लोकांसाठी कामं केलेली असतील. काय ती नेमकी कोणती कामं घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात आणि सांगणार आहात की बाबा मी हे काम केलंय? भैरवनाथ उद्योग समूहाच्या मार्फत आपण एक मंगळवेढा तालुक्यामध्ये साखर कारखाना चालवतो. गेले 15 वर्ष सातत्याने तो कारखाना चालवतोय मी. आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळातील शेतकरी, त्या शेतकऱ्यापर्यंत मी पोचलोय. आणि कामगार असतील, हजारो वाहन मालक असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, माझ्या मित्र कंपनी असतील, ह्या माध्यमातून भैरवनाथ उद्योग समूहाच्या प्रत्येक गावात मी पोचलोय, प्रत्येक घराघरात पोचलोय. आणि राहिला पंढरपूर शहरामध्ये असल्यामुळे ह्या शहरामधल्या समस्या म्हणा किंवा खूप असे कामं म्हणजे त्या माध्यमातून कामं केलीत. आरोग्याच्या सोयी असतील, खेळाच्या असतील, कुस्त्या असतील, यात्रा असतील, ह्या सगळ्याच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष काम केले. पण एक कुठलीही निवडणूक लढवली नसल्यामुळे अनिल सावंत हा असा एक काय म्हणतात त्याला, असं एक ब्रँड किंवा त्याच्यावरती एक असं मताचं एक गट्टा किंवा एक त्याला असं मतदान झालंय अशी कुठली गोष्ट आजपर्यंत केलेली नाही. तरी पण मला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, माननीय पवारसाहेबांनी एवढी मोठी जबाबदारी आज दिली आणि ह्या केलेल्या कामाचंच फळ मला आज ह्या गोष्टीतून मिळते. आणि मी आपल्या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांसाठी एक रोजगार मेळावा पण घेतला होता. 500 ते 700 लोकांना त्या दिवशी वन टाईम असं इमिजिएट त्या लोकांना नोकऱ्या मिळण्याचं काम माझ्या हातून घडलं. आणि म्हणजे असं एक काम असं सांगता येणार नाही, असं प्रत्येक काम मी वेळोवेळी त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या असू द्यात, म्हणजे नोकरी वर्गांसाठी असू द्यात, प्रत्येक तळागाळातील लोकांसाठी जो कोणी माझ्याकडे आला, मला जे शक्य आहे ते शक्य लोकांसाठी मी काम केलेलं आहे. आणि त्याचीच पोचपावती कुठंतरी त्याचं मूल्यमापन होत असतं. त्याप्रमाणे आज झाले आणि त्याची पोचपावती म्हणून मला आज अधिकृत उमेदवारी मिळाली असं मी समजतो. बरं, पवार साहेब तुमच्या या सगळ्या प्रचारात इथे येऊन सभा घेणार आहेत का? त्यांनी त्याबद्दल काही तुम्हाला आश्वासन दिलंय? काय म्हणलेत ते? नक्कीच महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज मला प्रपोज केलं, इथं म्हणजे दिलेलं आहे. त्याप्रमाणे स्टार प्रचारक यांची यादी आहे आणि आम्हाला सांगितलं गेलं आहे की तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला जे नियोजन होते त्याप्रमाणे आता आजच मी फॉर्म भरला आहे. AB फॉर्म शेवटच्या दिवशी घडामोडी खूप घडल्यामुळं मला थोडासा उशीर झाला. त्याच्यामुळं त्या गोष्टीमध्ये मी अजून गेलोच नाही. आणि 1-2 दिवसामध्ये ते सगळं नियोजन होईल आणि वरती पक्ष लेवलला ती पवार साहेबांना आग्रह करणार आहात की या म्हणून इथे प्रचार? 100% पवारसाहेब येणारच आहेत. आणि पवारसाहेबांचा ह्या मतदारसंघावरती प्रचंड जीव आहे, कारण मी ह्या 8-10 दिवसामध्ये घडामोडीमध्ये बघितलं.
एवढं साहेबांचा सहवास मला मिळाला नव्हता. पण ह्या 8-10 दिवसामध्ये ह्या सगळ्या घडामोडीच्या काळामध्ये साहेबांचा सहवास मिळाला, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. ह्या सगळ्या गोष्टीतून असं मला जाणवलं की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावरती साहेबांचा खूप जास्त प्रेम आहे आणि तसाच लोकांचा सुद्धा पवार साहेबांच्यावरती विश्वास आहे. इथल्या मतदारसंघाचा मतदारसंघातील मतदारांचा एक समज आहे किंवा गैरसमज म्हणा, काही असू शकतं. त्यांचं असं म्हणणं आहे की निवडून आलेला आमदार हा त्याचे साखर कारखाने, दूध संघ, त्याचे बँका याकडे लक्ष देण्यात व्यस्त होऊन जातो, पण त्याचं इथल्या शहरी भागातल्या, ग्रामीण भागातल्या लोकांकडे लक्ष राहत नाही. हा गैरसमज तुम्ही तुमच्या प्रचाराच्या माध्यमातून कसा दूर करणार आहात? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. उद्योग तर उभेच केले पाहिजेत. त्या म्हणजे उद्योग जर उभे नाही केले तर लोकांना आपण काम देऊ शकणार नाही. आता मी एक साखर कारखाना चालवतो, दुधाचा पण माझा थोडासा एक व्यवसाय आहे छोटासा, त्या माध्यमातून काही लोकांना काम देण्याचा प्रयत्न झाला आहे. पण ह्या व्यवसायातून आपण लोकांना विसरून चालणार नाही, हे तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे आपण उद्योगही उभारले पाहिजेत आणि सर्वसामान्य लोकांनी ज्या पद्धतीने आपल्याला निवडून दिले आणि आपल्याला त्या मतदारसंघाचं काम करण्याची आपल्याला ती शक्ती दिली आहे, तर त्यांच्याकडं आपलं लक्ष कायम असलंच पाहिजे. ह्याचा अर्थ उद्योगधंदे उभे केले नाही पाहिजे असं होऊ शकत नाही. दोन्ही गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि माझ्या या म्हणजे विधानसभेमध्ये मला साहेब म्हणजे लोक निवडून देतील हा माझा ठाम विश्वास आहे. आणि मी राहिला पंढरपूर शहर आणि काम माझं मंगळवेढा तालुका असं असल्यामुळं मला ह्या सगळ्याच पद्धतीची थोडीशी माहिती झालेली आहे. त्याप्रमाणे मी ग्राउंड लेवलला राहून कायम माझे पाय जमिनीवर कसे राहतील आणि मी एक सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य जनता माझा पक्ष आणि सर्वसामान्य जनता हीच माझे मायबाप या हेतूनच कायम नक्की काम करण्याचा प्रयत्न. भगीरथ भालकेंचं काय करणार आहात? भगीरथ भालकेंचं हा माझ्या लेवलचा विषय येत नाही, हा महाविकास आघाडीचा विषय येतो. आणि मला वाटतं त्यात पवारसाहेब असतील आणि काँग्रेस पक्षाचे लोक असतील, आपले उद्धव साहेबांच्या पक्षाचे लोक काही नेते असतील, हा तिघांचा विषय आहे. माझ्या लेवलला एक मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं ह्या विषयावरती त्यांनाच तुम्ही विचारला तर तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. 2 परिवार आहेत. एक विठ्ठलाचा परिवार आहे जो इथला भक्त आणि स्थानिक आहे, दुसरा पांडुरंग परिवार आहे. दोघांचाही तुम्हाला आशीर्वाद आहे का? ही पंढरपूर मंगळवेढा संतांचीच भूमी आहे. संतांचा आणि देवाचा आशीर्वाद आहे, त्याप्रमाणे मला पांडुरंगाचा पण आशीर्वाद आहे. म्हणूनच माझी आज उमेदवारी इथं लाभलेली आहे आणि नक्कीच पांडुरंग मला आशीर्वाद देणार आहेत. आणि संतभूमी, संत दामाजी पंत आणि पंढरपूर शहर आणि विठ्ठल पंत सगळेजण मला नक्कीच आशीर्वाद देतील. अशी चर्चा जाता जाता सांगून द्या, तुमच्या पाठीमागे काय अदृश्य हात आहेत? खरंच मालकांचे अदृश्य हात? सगळ्याच मालकांचे अदृश्य म्हणजे जनताच माझा मालक आहे, त्याच्यामुळे मला सगळ्याच मालकांचा आशीर्वाद आहे. मालक जनता म्हणजे आपला मालकच आहे, आपण त्याचे नोकर चाकर म्हणूनच काम करणार आहोत. त्याच्यामुळं नक्कीच सगळं मला आशीर्वाद मिळेल. आणि खात्रीशीर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांना जनता मानणारी आहे आणि त्यांचा मी अधिकृत उमेदवार म्हणून मला नक्कीच जनता निवडून देईल. आणि गुलाल हा राष्ट्रवादी पक्षाचाच असेल, पवार साहेबांचाच असेल, माननीय जयंत पाटील साहेबांचा असेल, सुप्रियाताई सुळेंचा असेल. त्यांनी जो विश्वास माझ्यावरती टाकलाय तो सार्थ करूनच मी गुलाल घेऊन साहेबांच्याकडे जाईल. चला, एक सीझन प्लेअर म्हणून या सगळ्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये अनिल सावंत उतरलेले, त्यांना शुभेच्छा व्यक्त करूयात. बघूया, जनताच ठरवेल गुलाल कोण उधळत आहे. बा विठ्ठलाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी, परिवाराचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी, तो निश्चितपणे विजय होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.